युवराजला वाचवण्यासाठी पद्मिनीचा आटोकाट प्रयत्न. केदारच्या एका निर्णयामुळे घरात नवा वाद. आता कौशिकी घेणार केदारची शाळा. झी मराठीवरील तारणी मालिकेच्या त्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की युवराजची आई पद्मिनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार झालीये. ती थेट आता तारणीवर आरोप करत म्हणतेय की हिने जुन्या रागातूनच युवराजच्या विरोधात जबाब दिलाय. त्यामुळे घरात पुन्हा एकदा तारिणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. पण तारिणी खरंच सूड उगवतेय की फक्त सत्याची बाजू घेते, हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय. तर दुसरीकडे मात्र केदारने घेतलेल्या एका निर्णयामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. तो थेट न्यूज चॅनेलवर जाऊन युवराज आणि गुलाब यांच्यातील संबंधांचा खुलासा करतो. सत्य जगासमोर आणण्याचा केदारचा प्रयत्न काहींना योग्य वाटत असला तरी खांडेकर कुटुंबातले सदस्य मात्र त्याच्यावर रागावलेत. पद्मिनी कौशिकीला सुनावत असं म्हणतीये की केदारवर विश्वास ठेवण्याची मोठी चूक झाली. त्याने आपल्या कुटुंबाची बदनामी केलीये. आता केदारच्या या वागण्यामुळे घरातलं सगळंच वातावरण तापलंय आणि घरामध्ये एकच वाद निर्माण झालाय. आता तारिणीलाही केदारचं टेन्शन वाटू लागलंय. त्यातच कौशिकीचा राग सुद्धा अनावर झालाय. ती केदारला फोन करून तात्काळ घरी येण्याचा आदेश देते. आता केदारला आपल्या निर्णयाचं समर्थन करत घरातल्या प्रत्येक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे त्याला सुद्धा तितकंच टेन्शन आलंय. दरम्यान पद्मिनी युवराजला वाचवण्यासाठी आणखी एखादा नवा डाव खेळणार का? कौशिकी केदारची खरंच शाळा घेणार का? आणि या सर्वांच्या विरोधात उभ्या असलेल्या केदारच्या पाठीशी तारिणी कशा पद्धतीने ठाम उभी राहणार आणि ती योग्य बाजू मांडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तारिणीच्या येत्या भागात मिळणार आहेत. तुम्हाला तारिणी मालिकेतले हे ट्विस्ट कसे वाटतायत कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तारिणी मालिकेतले रोजचे एपिसोड जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.